नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्नाला रिव्हिजन मारणार आहे. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, भारतामधील पहिली वॉटर युनिव्हर्सिटी सुरू करणारं राज्य कोणतं आहे? बघा, वॉटर युनिव्हर्सिटी सुरू करणारं राज्य कोणतं आहे असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, ओडिशा हे राज्य बघा भारतामधील पहिली वॉटर युनिव्हर्सिटी सुरू करणारं राज्य आहे. आणि मित्रांनो, ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईम करायचं आहे. मी तुम्हाला 3 सेकंद देणार आहे. भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? चला द्या पटकन, आपल्याला 3 सेकंद उत्तर देण्यासाठी मिळतील. तर 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, ऋतुराज अवस्थी आहेत. ऑप्शन क्रमांक बी, ऋतुराज अवस्थी आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिलं महिला केंद्रित ISO प्रमाणित बघा 2015 प्रमाणित 9001 2015 प्रमाणपत्र प्राप्त करणारं महिला पोलीस स्टेशन कोणतं ठरलं आहे? अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, कोणतं ठरलेलं आहे? भोपाळ हे पहा पहिलं पोलीस स्टेशन ठरलेलं आहे. कोणतं? भोपाळ. नेक्स्ट हे पहा, 1936 सालच्या फैजपूर या ठिकाणामधील राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1936 साली झालं होतं त्याचं राईट आन्सर आहे बघा, जवाहरलाल नेहरू होते. लक्षात ठेवा, पंडित जवाहरलाल नेहरू हे फैजपूर या ठिकाणामध्ये राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ते कधी झालं तर पहा, 1936 मध्ये झालं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतामध्ये प्रकाशित झालेलं, काय प्रश्न आहे बघा, भारतामध्ये प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे? दी बंगाल गॅझेट, दी कलकत्ता गॅझेट, अमृता बाजार पत्रिका का मुंबई समाचार? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए, दी बंगाल गॅझेट. हे बघा भारतामध्ये प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र होतं. कोणतं? दी बंगाल गॅझेट हे होतं. नेक्स्ट आहे, खालीलपैकी भारताच्या, काय प्रश्न आहे, खालीलपैकी भारताच्या माध्यमातून कोणतं वृत्त गेलं आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. तर भारताच्या माध्यमातून मित्रांनो कर्कवृत्त गेलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी, भारताच्या माध्यमातून बघा कर्कवृत्त हे गेलेलं आहे. टिंबटिंबनुसार, काय प्रश्न आहे बघा, टिंबटिंबनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. टिंबटिंबनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. त्या ठिकाणी विचारले कोणता ग्राम पोलीस अधिनियम आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. कधी? महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती या ठिकाणी केली जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतामधील पहिला गांजा औषध प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे? तर भारतामधील पहिला गांजा औषध प्रकल्प मित्रांनो, याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, जम्मू काश्मीरमध्ये हा उभारण्यात आलेला आहे. खालीलपैकी मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? पहा, वृत्तपत्राचे चित्रपटसृष्टीचे जनक कोण आहेत? दादासाहेब फाळके आहेत. आणि मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? एकदम सोपा क्वेश्चन आहे. बरोबर उत्तर आहे बघा, बाळशास्त्री जांभेकर हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, जागतिक साक्षरता दिवस कधी असतो? जागतिक साक्षरता दिवस हा कधी असतो? 8 मार्च, 1 डिसेंबर, 28 सप्टेंबर का 8 सप्टेंबर? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, ऑप्शन्स क्रमांक डी. बघा 8 सप्टेंबरला आपल्याला जागतिक साक्षरता दिवस पाहायला मिळतो. कधी? 8 सप्टेंबरला. पुढचा प्रश्न मित्रांनो, पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव काय? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, शांतिवन. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे शांतिवन. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी असतं? महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी असतं? नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर का पुणे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, नागपूरमध्ये आपलं हिवाळी अधिवेशन पार पडत असतं बघा, नागपूरमध्ये. पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण ऑप्शन क्रमांक सी, साताऱ्यामध्ये बघा महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं बघा, सातारा जिल्हा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिखांचं पवित्र सुवर्ण मंदिर हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? शिखांचं पवित्र सुवर्ण मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. चंदीगड, अमृतसर, लाहोर का नांदेड? चला द्या उत्तर. व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सगळ्यांनी. बरोबर आहे. तर मित्रांनो, शिखांचं पवित्र सुवर्ण मंदिर हे अमृतसर या ठिकाणी स्थित आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे, ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर आन्सर आहे, अमृतसर या ठिकाणी आहे. नेक्स्ट पहा, सूर्यमालेमधील सूर्यात सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी सूर्यमालेमधील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह विचारला आहे, पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह नाही विचारला. यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. तर मित्रांनो बुध, लक्षात ठेवा मित्रांनो, बुध हा या ठिकाणी बघा सर्वात जवळचा ग्रह आहे सूर्याला. खालीलपैकी कोणतं शहर आहे गोदावरी नदीच्या काठी नाही? खालीलपैकी कोणतं शहर गोदावरी नदीच्या काठावर नाही? नाशिक, नांदेड, पैठण, पंढरपूर? तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी, पंढरपूर. लक्षात ठेवा मित्रांनो, बाकीचे सर्व शहरे
पैठण, नांदेड आणि नाशिक हे बघा गोदावरी नदीच्या काठावर असलेले शहर आहेत. नेक्स्ट आहे बघा टू द लास्ट बुलेट. काय प्रश्न आहे? टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? टू द लास्ट बुलेट. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, अशोक कामटे. लक्षात ठेवायचं अशोक कामटे यांच्या जीवनावर आधारित आहे. कडधान्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं असतं? कडधान्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं असतं पहा. प्रथिने असतात, जीवनसत्व असतात, कार्बोहायड्रेट असतात का खनिजे असतात? मित्रांनो कडधान्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण पाहिलं तर आपल्याला प्रोटीन्स या ठिकाणी पाहायला मिळतात. लक्षात ठेवा प्रथिने. ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? महात्मा ज्योती फुले, गोपाळ गणेश आगरकर, राजाराम मोहन राय का यापैकी नाही? याचा राईट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. मित्रांनो पुढचा प्रश्न काय बघा, नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? आपल्याला विचारलंय नारायण मूर्ती. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इन्फोसिस. लक्षात ठेवा इन्फोसिस या कंपनीचे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणता? दर्गा अजमेर शरीफ. तर मित्रांनो हे राजस्थान राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे दर्गा अजमेर शरीफ हे राजस्थान राज्यामध्ये आहे. भारतामध्ये सर्वप्रथम लोक आयुक्त ही जी काही संस्था आहे ही कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली? भारतात सर्वप्रथम लोक आयुक्त ही संस्था कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली? बरोबर उत्तर पहा ऑप्शन क्रमांक बी, ही आपल्या महाराष्ट्रामध्येच अस्तित्वामध्ये आलेली आहे. नेक्स्ट बघा, इंडियन मिलिटरी अकॅडमी टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इंडियन मिलिटरी अकॅडमी विचारलंय त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, डेहराडूनमध्ये पहा आपल्याला इंडियन मिलिटरी अकॅडमी आपल्याला पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो NDA यालाच आपण म्हणतो बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक जिल्ह्यामध्ये पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी बघा, मराठी भाषेमधील ळ या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? मराठी भाषेमध्ये जो का ळ वर्ण आहे मित्रांनो या ळ वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हा काय बघा स्वतंत्र वर्ण आहे. लक्षात ठेवायचं ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण आहे. पुढचा प्रश्न बघा, अप्पलपोटा म्हणजे काय? काय प्रश्न आहे? अप्पलपोटा म्हणजे काय? स्वतःचा फायदा करणे यालाच म्हणतो आपण अप्पलपोटा. पुढचा प्रश्न बघा, साऱ्यांनी मनसोक्त हसावे यातील आपल्याला प्रयोग ओळखायचे बघा. साऱ्यांनी मनसोक्त हसावे यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. चला ओळखा पटकन. त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, यामध्ये बघा भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवायचं आहे भावे प्रयोग आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. अशाच प्रकारचे तुम्हाला पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्नपत्रिका मिळणार आहेत. त्यामुळे लगेच बेल आयकॉन ऑन करा, लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ सेव्हसुद्धा करून ठेवा. पुढील शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे लाहोर. तर लाहोर हे कोणत्या प्रकारचा लिंग आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी, बघा नपुसकलिंगी बघा ते लाहोर. आलं लक्षात. कमळ शब्दाला समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक सी वायस. बाकीचे बघा राजीव, अंबोज आणि सरोज हे कमळ शब्दाला समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, युद्धाला भिनारा. काय प्रश्न आहे बघा, युद्धाला भिनारा या शब्दसमूहासाठी कोणता शब्द येईल? तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी रणभिरू. लक्षात ठेवा युद्धाला भिनारा याला आपण काय म्हणतो? रणभिरू असं म्हणतो. विभक्तीचे किती प्रकार आहेत? तर मित्रांनो विभक्तीचे किती प्रकार आहेत सांगा पटकन उत्तर. याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, विभक्तीचे बघा 8 प्रकार आहेत बघा. लक्षात ठेवायचं आहे 8 आहे. नेक्स्ट आहे बघा, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो असं विचारलंय. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, वर्ण असं म्हणतो. लक्षात ठेवायचं वर्ण. नेक्स्ट आहे बघा, तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला. याचा आपल्याला अर्थ ओळखायचा. तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, द्विकल्प. तिन्ही पण बाजूने पाण्याने वेढलेला याला द्विकल्प असं म्हणतो. भाजीपाला या समास शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. भाजीपाला. तर भाजीपाला काय मित्रांनो? समाहार द्वंद्व आहे. बरोबर समाहार द्वंद्व आहे भाजीपाला. नेक्स्ट आहे बघा, राजवाडा या सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला करायचा आहे. राजवाडा. याचा करेक्ट आन्सर आहे बघा राजाचा वाडा. लक्षात ठेवा राजाचा वाडा. मी निबंध लिहिला आहे वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मी निबंध लिहिला आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा पूर्ण वर्तमान काळ. मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा काळ काय होईल बघा पूर्ण वर्तमान काळ होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, समीर निबंध लिहितो या वाक्यातील क्रियापदे कोणत्या प्रकारचं आहे? समीर निबंध लिहितो या वाक्यात क्रियापदे कोणत्या प्रकारचं आहे? तर सकर्मक क्रियापदे. ऑप्शन क्रमांक ए सकर्मक क्रियापदे बघा. समीर निबंध लिहितो कर्म यामध्ये
पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्नार्थक सर्वनाम त्या ठिकाणी कोण, डायरेक्ट प्रश्न तयार झाला. खालीलपैकी कोणतं नाम हे भाववाचक नाहीये? चांगुलपणा, वात्सल्य, हिमालय, गुलामगिरी. हे बघा, चांगुलपणा भाववाचक आहे, वात्सल्य सुद्धा भाववाचक नाम आहे, गुलामगिरी सुद्धा. हिमालय मित्रांनो या ठिकाणी बघा भाववाचक नाम नाहीये, त्यामुळे या ठिकाणी हे ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर होईल. तर पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या झाडाचं लाकूड हे आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरलं जातं? तर पॉप्युलर, ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. बघा समजलं, पॉप्युलर. आगपेटीच्या काडीवर बघा फॉस्फरस पदार्थ असतो बघा, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, विदर्भाच्या टिंबटिंब भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विदर्भाचा जो काही पूर्व भाग आहे या ठिकाणी आपल्याला मोठा खनिज साठा पाहायला मिळतं बघा, बरोबर. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी खनिज मिळतं? तर मॅग्नीज, लक्षात ठेवा मित्रांनो, मॅग्नीज आहे भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर लोह खनिज आहे चंद्रपूर, त्याच्यानंतर गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्गमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॉक्साईटवर भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. बॉक्साईट मित्रांनो कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सांगली, सातारा दरम्यान पाहायला मिळतं आपल्याला. आणि मित्रांनो जे काय अभ्रक असतं हे पूर्व विदर्भामध्ये पाहायला मिळतं. या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत पहा. आता या ठिकाणी एकदम सोपा प्रश्न आहे, जोड्या लावा. ताडोबा आपल्याला माहिती आहे मित्रांनो कुठे आहे? ताडोबा आहे चंद्रपूरमध्ये बघा. पेज बघा नागपूर जिल्ह्यामध्ये. नवेगाव गाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठे आहे? तर गोंदियामध्ये बघा नवेगाव आहे. आणि गुगामल कुठे आहे मित्रांनो? तर गुगामल हे अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, लक्षात ठेवा गुगामल. संजय गांधी कुठे आहे? मुंबई उपनगर. चांदोली पण लक्षात ठेवा, सांगलीमध्ये आपल्याला चांदोली पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणतं केंद्रीय कापूस संशोधन केंद्र? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे नागपूरमध्ये मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे. लक्षात, पांढरं सोनं कापसाला म्हणून ओळखलं जातं. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून जर कोणता जिल्हा आहे तर यवतमाळ जिल्ह्याला मित्रांनो पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं, बरोबर. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा आणि कोरडं हवामान आवश्यक असतं बघा, लक्षात ठेवायचं आपल्याला. कॅल्शियम आणि पोटॅशने समृद्ध असलेली लॅटराईट माती बघा कापूस पिकवण्यासाठी योग्य आहे. आणि मित्रांनो दख्खनच्या पठाराच्या ज्वालामुखी भागामध्ये आपल्याला काळी माती पाहायला मिळते दख्खनच्या पठारावर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही विचारला आपल्याला? हरितगृह वायू कोणता नाही विचारलंय? एकदम सोपा प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी. ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि असेच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. तर कोणता मित्रांनो? हायड्रोजन. लक्षात ठेवायचं मित्रांनो हायड्रोजन. तर हरितगृह वायू म्हणजे काय? तर पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ उष्णता या ठिकाणी बघा अडवण्यात येते. हरितगृह वायू कार्बन डायऑक्साईड, मिथेन, त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि पाण्याची वाफ हे काय बघा हरितगृह वायू आहेत. आणि हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही, लक्षात ठेवायचा हायड्रोजन. लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नागपूर हे शहर, काय प्रश्न आहे बघा, नागपूर हे शहर टिंबटिंबद्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते टिंबटिंबच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनलं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, गोंड, लक्षात ठेवा नागपूर शहर गोंडद्वारे स्थापन केलं आणि नंतर ते भोसलेच्या सत्तेखाली मराठी साम्राज्याचा या ठिकाणी भाग बनलं होतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जगामध्ये एकूण किती महासागर आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जगामध्ये किती महासागर आहेत असा विचारलाय? तर 5 आहेत बघा, लक्षात ठेवा. या ठिकाणी जगामध्ये 5 महासागर आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्या महासागरांनी जवळजवळ पृथ्वीवरील 71% भाग, किती 71% भागा व्यापलेला आहे बघा. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादीमध्ये विभागलेला आहे. 5 महासागर कोणते आहेत बघा? पहिला आहे पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर आणि आर्कटिक महासागर, असे एकूण 5 महासागर आहेत, समजलं. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? तर सर्वांना माहीत पाहिजे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामधील 7 जिल्ह्यांना, लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त रत्नागिरी जिल्ह्याला 237 किलोमीटर, किती 237 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर टोटल किती जिल्हे आहेत बघा? आपले 7 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, असे बघा महत्त्वाचे जे काही जिल्हे आहेत ते आपले पाठ असले पाहिजे मित्रांनो, समजलं. त्यानंतर मित्रांनो मुंबई उपनगरला 114 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. मुंबई शहराला सुद्धा आहे. पालघरला मित्रांनो 102 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. ठाणे जिल्ह्याला बघा
25 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे बघा. सर्वात कमी ठाणे जिल्ह्याला आहे. आणि महाराष्ट्राला टोटल बघा 720 किती 720 किलोमीटर इतका समुद्रकिनारा लाभलेला. किती 720. पुढचा प्रश्न मित्रांनो, नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार कोण आहेत? काय प्रश्न आहे बघा. नाटू नाटू. तर नाटू नाटूचे संगीतकार आहेत बघा एम किरावानी. लक्षात ठेवा हे कोण आहेत बघा. नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार आहेत. आलं लक्षात. मित्रांनो जो काही RR हा जो काही चित्रपट आहे बघा, हा भारतीय चित्रपटामधील त्याला बघा गोल्डन ग्लोब 2022चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे बघा. आणि भारताला पहिल्यांदाच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेला आहे. आणि मित्रांनो तो RR चित्रपटामधलं हे नाटू नाटू गाणं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2023 हे जे काय वर्ष आहे कोणतं वर्ष म्हणून साजरं केलं? 2023 हे जे काय वर्ष आहे मित्रांनो, हे जागतिक तृणधान्य वर्ष लक्षात ठेवायचं आपल्याला म्हणून साजरं करण्यात आले बघा. या उपक्रमाच्या माध्यमामधून देशाच्या अंतर्गत तसेच जागतिक पातळीवर भरड धान्याचा वापर वाढवणे हे आपल्या या ठिकाणी उद्दिष्ट आहे बघा. संयुक्त राष्ट्र महासभेने मार्च 2021 मध्ये आपल्या 75व्या अधिवेशनामध्ये 2023 हे बाजरी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी 2023चा कोणाला पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही विचारलंय. तर काय प्रश्न विचारला या ठिकाणी? मिळालेला नाही विचारलंय. तर दीपक धर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, यांना मिळालेलं नाही बघा. 2023 मध्ये बघा एकूण 106 पद्म पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी पद्मविभूषण बघा 6 जणांना देण्यात आले, पद्मभूषण 9 जणांना आणि पद्मश्री बघा 91 जणांना देण्यात आलेले आहेत बघा. लक्षात आलं. पुढचा प्रश्न जर पाहिला, युनेस्कोचं आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर मित्रांनो युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं बघा. आंतरराष्ट्रीय संघटना, त्यांचं स्थापना आणि मुख्यालय यावर बघा कॉमनली प्रश्न विचारले जातात. त्यामुळे एकदा रिव्हिजन मारूयात आपण. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हे पण लक्षात ठेवा, त्याला आपण IMF म्हणतो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. स्थापना 1945ला झालेली बघा. मुख्यालय वॉशिंग्टन DC मध्ये अमेरिकेमध्ये बघा. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटना, त्याला UN म्हणतो. UNची स्थापना सुद्धा बघा 1945ला झालेली. मुख्यालय बघा मित्रांनो न्यूयॉर्क या ठिकाणी स्थित आहे बघा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो एक पॉईंट लक्षात ठेवा, जागतिक बँक त्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो. तर वर्ल्ड बँकेची स्थापना सुद्धा 1945ला झालेली आहे. वॉशिंग्टनमध्ये तिचं मुख्यालय बघा अमेरिकेमध्येच. त्यानंतर बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्याला आपण म्हणतो जागतिक व्यापार संघटना. स्थापना 1995. कधी झालेली मित्रांनो स्थापना? 1995ला स्थापना झालेली आहे. लक्षात ठेवायचं बघा. त्याच्यानंतर तिचं मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंडमध्ये बघा. युनेस्कोची स्थापना 1945ला झालेली आपण पाहिलं आत्ताच. आणि पॅरिस फ्रान्समध्ये तिचं मुख्यालय पहा. इंटरपोलची सुद्धा स्थापना 1945ला झालेली आहे. जागतिक कामगार संघटना हे जे काही महत्त्वाचे आहेत मित्रांनो, हे सगळ्या संघटना पाठ असल्या पाहिजे. हे जे काही ठिकाण आहे हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? कोणतं? जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे बघा संगमनेर तालुक्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवायचं संगमनेर. मित्रांनो या ठिकाणी जे काही अवशेष सापडले आहेत हे इसवी सन पूर्व 150चे आहेत बघा. किती? 150चे आहेत. उत्खननाने सापडलेल्या या संस्कृतीला जोर्वे संस्कृती असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, सुरुवातीपासून वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? तर काय होता बघा, सुरुवातीपासून काय होता? निसर्गाची पूजा आणि यज्ञ. हे काय बघायचं? करेक्ट आन्सर आहे निसर्गाची पूजा आणि यज्ञ. प्रारंभिक वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने काय होता? निसर्गाची उपासना करणे होता आणि यज्ञ करणे होता मित्रांनो. वैदिक आर्याचा साधे धर्मावर विश्वास होता आणि ते अतिशय धार्मिक होते बघा. त्यांनी काय केलं होतं? सूर्य, अग्नी, वारा, त्याच्यानंतर पहाट, पाणी, पाऊस, देव, इंद्र आणि पृथ्वी या निसर्गाच्या शक्तीची त्यांनी उपासना केली. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा, सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. पानिपतचं तिसरं युद्ध कोणत्या वर्षी झालं? एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, 1761ला पानिपतचं तिसरं युद्ध झालं होतं. नेक्स्ट पहा, सुरुवातीच्या वैदिक काय प्रश्न आहे बघा, सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? तर सुरुवातीचा वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने बघितला आपण तर निसर्गाची पूजा आणि यज्ञ होता आपण बघितलं. पुढचा प्रश्न आहे बघा, जैनांच्या पवित्र धर्मग्रंथाला काय म्हणतात? तर जैनांच्या पवित्र धर्मग्रंथांना म्हणतात बघा अगमसूत्र. ऑप्शन क्रमांक 1 अगमसूत्र. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, अगमसूत्र असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो श्वेतांबर हे जैनांचे 45वे आगमग्रंथ म्हणजे अर्धमधी भाषेमध्ये आहेत. लक्षात ठेवायचं श्वेतांबर जैनांचे 45 आगमग्रंथ हे अर्धमागधी भाषेमध्ये आहेत. आलं लक्षात. आणि महावीरांनी आपल्या धर्माचा उपदेश अर्धमागधी या प्राकृत जनभाषेमध्ये केलेला आहे.
पुढचा प्रश्न आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि या व्हिडिओला लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याच्या PDF साठी बघा टेलिग्राम लिंक दिलेली बघा, त्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला याची PDF मी फ्रीमध्ये टाकणार आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, गुप्त युगामध्ये वराह मिहिराने बृहत संहिता हा प्रसिद्ध धर्मग्रंथ लिहिला, तर तो कोणत्या विषयावर होता? काय विचारलंय, कोणत्या विषयावर हा ग्रंथ होता? तर खगोलशास्त्र. लक्षात ठेवायचं बघा, खगोलशास्त्रावर हा ग्रंथ होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, अजिंठ्याचं जे काही चित्र आहे ते काय दर्शवतं? काय प्रश्न आहे बघा, अजिंठ्याचं चित्र काय दर्शवतं? तर मित्रांनो हे जातक दर्शवतं. लक्षात ठेवा मित्रांनो, जातक. बघा अजिंठा हे चित्र जातक दर्शवतं. आणि मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा या ठिकाणी जगप्रसिद्ध लेणी पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अदैवत तत्वज्ञान हे कोणी लिहिलं? काय प्रश्न आहे बघा, अदैवत तत्वज्ञान हे कोणी लिहिलेलं आहे? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक शंकराचार्याने मित्रांनो हे लिहिलेलं बघा.